श्री स्वामी समर्थ. पशुपती व्रत हे भगवान शिवांच्या कृपेची प्राप्ती करून देणारं एक अत्यंत श्रद्धामय आणि प्रभावी व्रत मानलं जातं. हिंदू धर्मामध्ये सोमवार हा दिवस भगवान शिवांना समर्पित मानला जातो. त्यामुळे या दिवशी शिवपूजा, मंत्रजप आणि व्रत केल्याने पशुपती व्रत प्राप्त होतं. हे केवळ एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी नसून मन, बुद्धी आणि आत्मा यांना शुद्ध करण्यासाठी देखील केलं जातं. या व्रतामुळे भक्तांच्या जीवनात सकारात्मक विचार निर्माण होतात आणि भगवान शिवांवरील श्रद्धा अधिक दृढ होत असते. याच व्रताची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भगवान शिवांना पशुपतीनाथ असंही म्हटलं जातं. पशुपती म्हणजे सर्व जीवांचे स्वामी. भगवान शिव आपल्या भक्तांवर सदैव कृपादृष्टी ठेवतात. त्यामुळे अनेक लोक आपले जीवन सुखी आणि समाधानी व्हावे त्यांच्या जीवनात पशुपती व्रत करतात. संकटे या व्रताची अडथळे दूर करण्याचे सामर्थ्य पहाटे महादेवांमध्ये स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून पूजा करताना भगवान शिव, माता पार्वती, श्री गणेश आणि नंदी महाराज यांचं स्मरण करा. शिवलिंगावर गंगाजल किंवा स्वच्छ पाणी अर्पण करा. त्यानंतर दूध, दही, मध, तूप आणि साखर या पंचाक्षरी अभिषेक केला तर खूप शुभ मानलं जातं. अत्यंत शक्तिशाली मानला जाताना या मंत्राच्या जपामुळे मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार दूर होण्यास मदत होते. बेलपत्र भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहेत. बेलपत्र अर्पण करताना त्यावर कोणतीही फट नसावी याची काळजी घ्या. शिवलिंगावर बेलपत्र, धतुरा, पांढरी फुले आणि अक्षदा अर्पण करून दीप आणि धूप दाखवा. त्यानंतर आपल्या मनातील इच्छा महादेवांना सांगा. अनेक भक्त आपल्या समस्यांचे निराकरण व्हावे, मुलांचे चांगले शिक्षण व्हावे, पशुपती व्रत जुळावा, करताना सात्विक आहार घेणं किंवा घरात सुख शांती नांदावी आहे याच्यासाठी प्रार्थना करत असतात. उपवास करा किंवा फळाहार घ्या. मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणालाही दुखवू नका, वाईट बोलू नका आणि खोटं बोलणं टाळा. कारण व्रताचं खरं फळ केवळ पूजेमुळे नाही तर चांगल्या आचरणामुळे मिळत असतं. शिवपुराणात भगवान शिवांच्या भक्तीचे अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग सांगितले आहेत. त्यामध्ये असं वर्णन आढळतं की ज्याने श्रद्धेने भगवान शिवांचं नामस्मरण केलं त्यांच्या जीवनातील अनेक संकटे दूर झालीत. भगवान शिव हे आशुतोष आहेत, म्हणजेच लवकर प्रसन्न होणारे देव. एका छोट्याशा भक्तीमुळेही ते भक्तांवर कृपा करतात. म्हणूनच पशुपती व्रतामध्ये मोठ्या विधीपेक्षा मनातील शुद्ध भावना अधिक महत्त्वाची मानली जाते. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की हे व्रत केल्यानंतर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागले. काहींना नोकरीच्या संधी मिळाल्या, काहींचे विवाह जुळले तर काहींच्या घरातील वाद कमी झाले. अर्थातच हे सर्व श्रद्धा, प्रयत्न आणि ईश्वर कृपा यांचा संगम आहे. व्रत करताना नेहमी लक्षात ठेवा की फक्त व्रत करून सर्व काही आपोआप होईल अशी अपेक्षा ठेवू नका. स्वतःचे प्रयत्न, प्रामाणिकपणा आणि चांगले कर्म यांनाही तितकंच महत्त्व आहे. 5व्या सोमवारी व्रताचे उद्यापन करा. त्या दिवशी विशेष पूजा करून भगवान शिवांचे आभार माना. शक्य असेल तर शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्या. गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा, प्रसाद वाटा आणि कुटुंबासोबत भगवान शिवांचे नामस्मरण करा. अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजूंना मदत करणं हे भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे. महादेवांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनातील म्हणजे दुःख, संकटे, अडथळे जीवनात आणि चिंता दूर असल्या तरी भगवान शिवांवरील श्रद्धेमुळे मनाला धैर्य मिळते.
संकटांचा सामना करण्याची ताकद वाढते. यांची कृपा भक्तीमुळे मनाला आपल्या सर्वांवर भावाने आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला जातो. म्हणूनच हे व्रत केवळ इच्छा पूर्ण करण्याचे साधन नाही, सांगा तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला मार्ग देखील व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत